नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर वेदाचं बोरनान आहे ना, खूप छान प्रकारे पार पडलं होतं. बोरनान तर खूप मस्त झालं होतं, पण डेकोरेशन काढायला ना अगदी जीवावरती आलं होतं. पण मला आहे ना, यांनी आणि आजीबाबांनी सगळ्यांनी सर्वांनी मदत केली. त्याच्यामुळे आहे ना, माझं डेकोरेशन खूप पटकन काढून झालं. आणि ना नंतर डेकोरेशन काढून झाल्यावरती आजीबाबा ते गप्पा मारत बसले होते आणि आत्याबाई ना तिच्यासोबत चाललं होतं त्यांचं गप्पा वगैरे मारायचं काम. नंतर आहे ना ती ना आत्याबाईचा आणि काकांचा आहे ना छान असा व्हिडिओ काढत होती आणि ती पण माझ्यासारखी लवकरच व्लॉगर बनण्याच्या मार्गावर दिसते मला. नंतर आहे ना काकाला तिच्यासोबत एक छान व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मग त्यांचं चाललं होतं व्हिडिओ बनवायचं काम. नंतर आहे ना आत्याबाईला छान गाणं वगैरे म्हणून दाखवत होती. नंतर त्यांना जायचं होतं त्यांच्या घरी, पण ही काय त्यांना जाऊन देत नव्हती. नाही, शेवटी त्यांच्या पाठीमागे लागलीच आणि नंतर आहे ना काकांसोबत आहे ना जाण्यासाठी रडत बसली होती. नंतर मग काकाने तिला पांढरीमध्ये नेलं आणि तिकडेच मुक्कामी राहिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ना मंडळी आपल्या घरी ना माकडं आली होती आणि त्यांनी ना नुसता धुमाकूळ घातला होता, कारण घरावरती ना कांदे वगैरे होते, सगळे खाऊन वगैरे ना सगळे घाण केली होती त्यांनी. नंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही ना छान असं रेडी झालो होतो साखरपुड्याला जाण्यासाठी, कारण आहे ना आमच्या आहे ना यांच्या भावाची ना मुलगी जी आहे ना त्याचा छान साखरपुडा होता, म्हणून आम्ही सगळे ना छान रेडी होऊन साखरपुड्याला गेलो होतो. आणि इथे ना आमच्या काकांचं वगैरे चाललं होतं फोटोशूट करण्याचं काम. आणि आमची नवरी खूप डेंजर आहे बरं का मंडळी, खूप छान ट्रॅक्टर वगैरे चालवती, छान मस्त व्हिडिओ वगैरे काढले. नंतर तिकडून आल्यावरती ना आम्हाला जरा शेडकडे काम होतं आणि हे बघा हा माणूस आला होता, त्याच्याकडे वेदाला खाऊ घेतला होता. संध्याकाळी ना वेदाला आणायला गेलो होतो पांढरीतल्या मळ्यामध्ये. चला भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना तुम्ही आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला ना अजिबात विसरू नका. चलो बाय.